वाचनाच्या अगोदर आपल्याला एक 3च घोषणा द्यायच्या आहेत। अखंड हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट, मानाचे मानबिंदू, हिंदू अस्मितेचे शिरोमणी सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंदीगे साहेबांचा, शेतकऱ्यांचे कैवारी, कष्टकऱ्यांचे कैवारी, महाराष्ट्राचे लोकनेते, महाराष्ट्राचा डहाण्यावाग, महाराष्ट्राचे भाग्यविधाते नामदार एकनाथराव शिंदे साहेबांचा। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंदीगे साहेबांचा, महाजी शिंदे पुरस्कार विजेते एकनाथ शिंदे साहेबांचा। आणि आज थोर निरूपणकार तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांची जयंती आहे, त्यांनाही मी विनम्र अभिवादन करतो। खरं म्हणजे आजच्या या काय एकनाथ पर्व इथं तर खरं म्हणजे जल्लोष कार्यक्रम पाहिजे होता। या कार्यक्रमाचं नाव खऱ्या अर्थाने जल्लोष ठेवायला पाहिजे होतं, कारण जो जल्लोष पाहतोय आज आपण, नेहमी सर्वांना निवडणुकीला प्रचाराला बोलवतो, मिटिंगांना बोलवतो, सदस्य नोंदणी करायला सांगतो, कार्यकर्ते वाढवा, शिवसेना वाढवा, हे करा ते करा, पण खऱ्या अर्थाने आज सगळ्यांनी मनसोक्त असा आनंद या कार्यक्रमात मध्ये लुटण्याचा प्रयत्न केलाय। त्यामुळे या कार्यक्रमाचं नाव बरं ठीक आहे, एकनाथ शिंदे जल्लोष। पण खरं म्हणजे आज मी ते काय बोलायचं, आपल्याच लोकांशी नेहमी आपण बोलतो, परंतु खऱ्या अर्थाने माझी आज परिस्थिती अवघड केली आपण, आणि काय बोलायचं तेही मला सुचत नाही। कारण खऱ्या अर्थाने आज जे काही तुम्ही दाखवलं इकडे, जे माझं 2.5 वर्षातलं काम, त्याची नोंद आणि त्याची आठवण या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने घेतली, आणि त्याचं आज तुम्ही या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मध्ये गाणी ठेवली। आपला रोहन आणि प्रतीक्षा, आपण कन्सेप्ट चांगला घेतला की मध्ये आपलं सांस्कृतिक कार्यक्रम, मग त्याच्यामध्ये अतिचित्रफीत केलेलं काम। खरं म्हणजे हे जे काही तुम्ही दाखवलं ते मी काही उपकार केलेला नाहीत, हे माझं कर्तव्य म्हणून मी काम केलेलं आहे। आणि संकल्पना आणि डायरेक्शन मीनाक्षीताईंचं आहे, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे मी एवढ्या कौतुकाला पात्र आहे की नाही मला माहीत नाही, कारण एकनाथ पर्व खरं म्हणजे मी एवढंच सांगतो की हे विकासाचं पर्व होतं, हे महाराष्ट्राच्या समृद्धीचं पर्व होतं, या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये आनंद भरणारं पर्व होतं। 2.5 वर्ष म्हणजे तसं बघायला गेलं तर मोठा काळ नसतो, आणि हे पर्व म्हणण्या इतकं किंवा जे काम तुम्ही दाखवलं त्याच्या एवढं, त्या कामा एवढी महानता देखील माझी आहे की नाही मला माहीत नाही, परंतु मी एक कार्यकर्ता म्हणून काम केलं। मी शाखा प्रमुख, नगरसेवक, आमदार, मंत्री, ते मुख्यमंत्री झालो। एक शाखा प्रमुखाचा एक मुख्यमंत्री या राज्याने पाहिला। माझ्यामध्ये काय बदल आहे का? मुख्यमंत्री होतो तेव्हाही तसाच होतो, आमदार होतो तेव्हाही तसाच, आता मुख्यमंत्री म्हणजे मग सगळे म्हणायचे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो CM म्हणजे कॉमन मॅन। मी अनेक वेळा बोललोय ते। आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, मी DCM आहे। आता DCM म्हणजे काय? डेडिकेटेड टू कॉमन मॅन। आता त्याचेच बॅनर सगळीकडे लागायला लागले, डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणजे काय? सर्वसामान्य माणसाला समर्पित असं काम आपल्याला करायचं आहे। सर्वसामान्यांची नाळ तुटता कामा नये। आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत,
आपण रस्त्यावर उतरून लोकांना मदत करणारे कार्यकर्ते आहोत. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आजचा हा जो कार्यक्रम केला आहे, आमच्या सर्व लाडक्या बहिणी इकडे आहेत, मीनाक्षीताई त्यांची सगळी टीम, या लाडक्या बहिणींनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. म्हणून मी सगळ्यांना आवाज देतो, माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, भाऊ पण आहेत थोडे वरती, भावांची संख्या कमी आहे रे, अच्छा ते खाली आले तिकडे. आणि म्हणून एक कार्यकर्ता म्हणून मी जे काय काम केलं, राज्याचं सर्वोच्च पद भूषवत असताना देखील सर्वसामान्यांसाठी अहोरात्र मेहनत, पायाला भिंगरी लावून मी फिरलो. आणि किती तास झोपलो मला माहीत नाही, परंतु एकही सुट्टी 2.5 वर्षात घेतली नाही मी. आणि 2.5 वर्षात एवढी कामं केली आपण, एवढे प्रकल्प, मगाशी प्रकल्पही दाखवले, अनेक प्रकल्प त्याच्यामध्ये आणखी आहेत, ते आपले सगळे तुम्हाला दाखवता येणार नाहीत, काम एवढं प्रचंड आहे. आणि त्याबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण सुरू केल्या. लाडकी बहीण योजना केली. का केली? मी देखील गरिबी पाहिली आहे, माझ्या आईची तगमग पाहिली आहे, माझ्या पत्नीचा संसार मी पाहिला आहे, सर्वसामान्य कुटुंबाची काय ओढाताण होते मी पाहिलं आहे. आणि म्हणून मी आल्या मुख्यमंत्री झाल्या लाडकी बहीण योजना सुरू करून टाकली. लाडक्या भावांना त्यांना नोकऱ्या नाही तर त्यांना प्रशिक्षण भत्ता तर द्या, ते केलं. लाडक्या शेतकऱ्यांच्या योजना केल्या, वयोश्री योजना केली, आपल्या कुठे ट्रेन भरून आपल्या देवदर्शनाला गेल्या, अनेक योजना केल्या. तुम्हाला मी एवढंच सांगतो, या राज्यातल्या पात्र लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांची योजना कधीच बंद होणार नाही, कधीच बंद होणार नाही. कारण शेवटी आम्ही जे बोलतो ते करतो, आणि करतो, पाहतो, बघतो, विकतो, इकडं आमच्याकडं नाही आहे. आला माणूस त्याचं काम फोन लावणं ताबडतोब. मला वाटतं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये फोन लावणे आणि सह्या करणे एवढा विक्रम कोणाचा नसेल झाला का हो प्रताप? आणि म्हणून मी कुठेही गेलो, राज्याच्या कानाकोपऱ्यात जातो, मी देशभरात जातो, कुठेही जातो, थोडा धावपळीमध्ये राजकारणामध्ये थोडासा विसावा हवासा वाटला की मी गावी जातो. गावी तुम्हाला माहीत नाही, मी खूप शेती केलेली आहे, कारण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, आणि गावी मला थोडं निवांत वाटतं. पण गावी गेल्या इकडे बातम्या सुरू होतात, एकनाथ शिंदे नाराज, आता काहीतरी होणार. पण तिथल्या शेतात गेल्यानंतर मला ताजंतवानं वाटतं. मी खूप म्हणजे श्रीकांतनी खूप त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला आहे. पण आमच्या गावी कुठलंही झाड, कुठलंही फळ फूल नाही असं नाही. अगदी सफरचंदाची शेती पण केली आहे. सफरचंदाची शेती महाबळेश्वरला, स्ट्रॉबेरी तर होतेच, पण कुठेही गेलो तरी परत ठाण्यात येतो. आणि म्हणून ठाणं हे माझं जीव की प्राण आहे, आणि त्या ठाण्यात हा कार्यक्रम होतोय म्हणून मला खूप आनंद आहे. आणि म्हणून मी सांगतो, पता नहीं, पता म्हणजे पत्ता, पता नहीं बदला अब तक हमारा, वही घर है वही किस्सा हमारा. तेच घर आहे, तोच एकनाथ शिंदे आहेत, सगळं तेच आहे, तुम्ही तेच आहात. आणि त्यामुळे कधी आपल्यामध्ये अंतर येणार नाही, बदल होणार नाही. कारण मी ठाण्यात वाढलो आहे. ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मुशीत मी घडलो. खऱ्या अर्थाने आपल्याला माहीत आहे त्या काळातली परिस्थिती काय होती. आणि आज ठाणं बदलतं आहे, ठाणं पुढं जातं आहे, आणि म्हणून याचा मला आनंद आहे. आज ठाण्याचा विकास होतो आहे, मेट्रो येते आहे, रस्ते मोठे होत आहेत, इंटरनल मेट्रो होती आहे, ट्रॅफिक वाहतूक कोंडी. प्रताप सरनाईकांना तर मी सांगितलं पहिलं, वाहतूक कोंडी मला या ठाण्यातली दूर करून पाहिजे. आपण बायपास रस्ते करतो आहे, सगळं या ठाण्यामध्ये आपण आणतो आहे. कारण ठाणं, काही गोष्टी ठाण्यात सुरू होतात आणि मग नंतर राज्यभरात होतात. हा अनुभव आपल्याला आहे. अनेक त्याच्यामध्ये मी उदाहरणं देत नाही, खूप असे आपण योजना प्रकल्प केले की ठाण्याने सुरुवात झाली, नंतर मग राज्यभरात झाली. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो की ठाणेकरांचं प्रेम माझ्यावर कायम आहे आणि माझं ठाणेकरांवर आहे.
कारण बाळासाहेबांचं प्रेम ठाण्यावर होतं. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी तर ठाणं घडवलं आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे देखील या ठाण्यातूनच पुढे आला आणि या राज्याचा मुख्यमंत्री झाला. संपूर्ण देशाला कळला एकनाथ शिंदे कोण आहे. आम्ही 2.5-3 वर्षापूर्वी उठाव केला. का उठाव केला? बाळासाहेबांची शिवसेना ही कुठंतरी खच्चीकरण होत होतं. शिवसेना कुणाच्या तरी दावणीला बांधली जात होती. धनुष्यबाण घाण टाकला जात होता आणि हे सगळं जे आहे हे वाचवण्यासाठी या एकनाथ शिंदेने धाडस केलं आणि सरकार बदलून टाकलं. सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आलं. त्याला देखील वाघाचं काळीज लागतं. काही लोक वाघाचं कातडं पांघरून वाघ बंद. अरे काल परवा मला कोणीतरी म्हणालं की तिकडं कुंभमध्ये गेले पाप धुवायला. ते काय पाप काय तो काहीतरी म्हणाले पाप धुवायला. अरे बाबा, शिवसेना खऱ्या अर्थाने घाण टाकण्याचं पाप कोणी केलं? बाळासाहेबांचे विचार सोडण्याचं पाप कोणी केलं? धनुष्यबाण घाण टाकण्याचं पाप कोणी केलं? हे पाप धुवायला मी तिकडे गेलो असं म्हटलं तर चालेल? हा, काही लोक जातात लपवायला पाप. कुठं तुम्हाला माहित आहे? लंडनला हेच म्हणतात, मी नाही म्हणत आहे. आणि म्हणून खरं म्हणजे कुंभ झाला एवढा मोठा 65 कोटी लोक. मी योगी आदित्यनाथजींना मनापासून धन्यवाद तिकडेच दिलेत कुंभामध्ये की एवढं मोठं नियोजन केलं. आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली, गृहमंत्री अमित भाईंच्या मार्गदर्शनाखाली. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो, या एकनाथ शिंदेच्या मागे बाळासाहेब खंबीरपणे उभे राहिले, धर्मवीर आनंद दिघे साहेब खंबीरपणे उभे राहिले आणि मोदी साहेब आणि अमित भाई पण पहाडासारखे उभे राहिले. म्हणून 2.5 वर्ष मी काम केलं. देवेंद्रजी, अजितदादा हे देखील माझ्यासोबत सहकारी होते काल, आजही आणि उद्याही. आणि म्हणून या राज्याला पुढे नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून मगाशी तुम्ही इर्शाळवाडीचं दाखवलं. त्याच्यामध्ये इर्शाळवाडीमध्ये माझा उपवास होता. सगळे म्हणत होते आपण बघितलं, पाहणी केली तसं, पण माझा बेचैन होतो मी. कारण वरती काय चाललंय, वरती काय चाललंय हे माझ्या डोक्यामध्ये होतं. आणि वरती अशी परिस्थिती होती, पाऊस, वादळ, वारा सगळं होतं. NDRFची लोक आणि बाकी लोक काम करत होते. एकीकडे ढिगारा उपसत होते, दुसरीकडे त्या ढिगाऱ्याखाली ज्यांचा मृत्यू झाला त्यांना शेवटचा त्यांचा विधी करण्यासाठी खड्डे खोदत होते. असं भयान चित्र होतं. आणि त्या ठिकाणी मी गेलो, त्यांना ऊर्जा मिळाली. मुख्यमंत्री आला. मी फोनवरून जिथे 100 लोक पाहिजे तिथे 500 माणसं पाठवली, 500 पाहिजे तिथे 1000 माणसं पाठवली. परिस्थिती वाईट होती. तिथल्या लोकांच्या ज्यांचे दुर्दैवी मृत्यू झाले त्यांचे नातेवाईक होते, हंबरडा फोडत होते, रडत होते. त्यांना धीर देण्यासाठी मी गेलो. आणि मला आठवत आहे की 1-1.5 तास नाही, मला 2.5 तास लागले, 2.5 तास. आणि उपवास असल्यामुळे माझ्याबरोबर होते ते गेले पुढे फटाफटा. आणि मला ते काजवे चमकायला लागले माझ्या डोळ्यासमोर. डॉक्टर घाबरला, डॉक्टर पण पडला. बोला रे बाबा, तू तुझी काळजी घे, माझ्याबरोबर असलेले डॉक्टर. आणि मला एकाने सांगितलं, अगोदरच्या रात्री वरती जो फायर ब्रिगेड आणि सगळे पोलीस जात होते, एक फायरमनला अटॅक आला आणि त्याच्यात मृत्यू झाला. म्हणजे एवढा कठीण कडा होता. आणि तुम्हाला मी सांगतो की माझ्याकडे काही नव्हतं. डॉक्टर म्हणाले तुम्ही काहीतरी खायला पाहिजे. बिस्किट होतं, पण माझा उपवास होता. मी गुरुवार कडक पकडतो. शेवटी त्याच्याकडे ग्लुकोजची बाटली होती. त्या ग्लुकोजची बाटली अर्धी प्यायलो मी, पण पुन्हा खाली नाही आलो. मी सरळ चालत पूर्ण इर्शाळगड गाठलो. कलेक्टर, SP सगळे अधिकारी टेन्शनमध्ये होते, कारण शेवटी मी मुख्यमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी. परंतु शेवटी मी गेल्यानंतर तिथल्या लोकांना एक आधार मिळाला, धीर मिळाला. NDRFचे लोक ज्यादा जोमाने काम केलं. बचाव कार्य वेगात चाललं, कारण वादळ, वारा, पाऊस सगळं होतं. आणि तुम्ही तेही दाखवलं की त्यांचं पुनर्वसन तिथे फक्त त्या दिवशी जाऊन थांबलो नाही, त्यांचं तात्पुरतं पुनर्वसन पण चांगलं केलं. आणि आता चांगली पक्की घरं त्यांना कायमस्वरूपी दिलेत.
आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी अशा प्रकारची घरं मिळाली नाहीत. हे एक उदाहरण आहे. अशी अनेक उदाहरणं या राज्यामध्ये आपण काम केलं. आणि म्हणून शेवटी कशाची पर्वा न करता आपण काम केलं. रक्ताचं पाणी, तुम्ही सगळे माझे सहकारी सोबतीला इथं उभे आहेत, सगळे व्यासपीठावर आहेत, तुम्ही आहात. हे व्यासपीठ शेवटी काय आहे, व्यासपीठाची शोभा तुमच्यामुळे वाढली आहे. ही व्यासपीठ हे माझं ऐश्वर्य आहे, पण समोर बसलेली माझी दौलत आहे, माझी संपत्ती आहे. आणि म्हणून व्यासपीठावर एवढे लोक आहेत, पण तुम्ही समोर जर एवढे लोक नसता तर या व्यासपीठाला शोभा नसती. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की कार्यकर्ता जपा, कार्यकर्त्याला वाढवा. आणि म्हणून हा कार्यकर्ताच आपल्याला आमदार करतो, खासदार करतो, महापौर करतो, नगरसेवक करतो, मंत्री करतो, मुख्यमंत्री करतो. कार्यकर्ताच आपलं काम करत असतो लोकांमध्ये जाऊन. त्याला फक्त एवढंच, तो जेव्हा संकटात असतो, अडचणीत असतो, छोटी मोठी अडचणी असतात, पोलीस स्टेशन, हॉस्पिटल, अमकं तमकं, तेव्हा मात्र आम्ही सगळ्यांनी मिळून त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. त्याच्या संकटामध्ये आपण त्याला धीर दिला पाहिजे, ताकद दिली पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगतो, कार्यकर्ता आणि शिवसैनिक हाच सगळ्यात आपला शिवसेनेचा पाठीचा कणा आहे. आणि म्हणून बाळासाहेब सांगायचे, कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. ते आपण केलं. शासन आपल्या दारी घेऊन गेलो. शासन आपल्या दारी घेऊन योजना का नव्हत्या पहिल्या, लाभार्थी नव्हते, लाभ नव्हते, सगळं होतं, परंतु कटकट चक्रा मारणं लोक सोडून द्यायचे. या एकनाथ शिंदे आणि माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा मिळून आम्ही शासन आपल्या दारी, लोकांच्या दारी घेऊन गेलो. 5 कोटी लोकांना त्याचा फायदा झाला. 5 कोटी लोकांना. मग दाखले असतील, ड्रोन असेल, ट्रॅक्टर असेल, पॉवर ट्रिलर असेल, घराची किल्ली असेल, जागेवर जाऊन आम्ही वाटप केलं. शासन आपल्या दारी, लाडकी बहीण योजना आम्ही गेलो. एक बटन दाबल्यावर 10-10 लाख बहिणींच्या खात्यामध्ये धडाधड पैसे. मी एकदा कुठं कार्यक्रमाला तर रामनगर का कैलासनगरला वृक्षारोपणला होतो. मला माहित होतं आता मी सांगितलेलं आज पैसे आले पाहिजे. बघितले, एका क्लिकवर त्या माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले. लोकांना वाटलं हे चुनावी जुमला आहे, हे काय पैसे देणार. पण हा एकनाथ शिंदे जबान का पक्का आहे, जे बोलतो ते करतो. आणि 2.5 कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले. पद येतात, जातात, पुन्हा येतात. सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते. पद वर खाली होतात. पण या एकनाथ शिंदेला या राज्यातल्या तमाम करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख जी मिळाली, ती मला सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. जिथं जातो तिथे माझ्या लाडक्या बहिणी रस्त्याच्या दुतर्फा उभे असतात, ज्येष्ठ असतात, भाऊ असतात, लहान मुलं असतात. काय केलंय मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलं, पण दिवस रात्र पायाला भिंगरी लावून काम केलं. मी कधी ऊन वारा पाऊस पाहिला नाही. आणि जिथं संकट, महापूर असू दे, आपत्ती असू दे, तिथे हा एकनाथ शिंदे पोचायलाच पाहिजे, पोचलाच पाहिजे. कारण यंत्रणा अलर्ट होते. कोल्हापूरचा महापूर पाहिला, साथीच्या आजाराने आणखी मोठा भयान प्रसंग आला असता, पण 8 दिवस जाऊन तिकडे थांबला. 8 दिवस 20-20, 25-25 फूट शेतामध्ये पाणी भरलेलं. टॉवर लाईटचे पोल पाण्यामध्ये बुडून गेले होते. त्यावेळी देखील त्या लोकांना मदतीची गरज होती. इर्षाळवाडी, कोल्हापूर, सांगली, सातारा, चिपळूण, महाड, सगळ्या यंत्रणा घेऊन आपण जायचं सोबत. आणि म्हणून ही ओळख जी निर्माण झाली आहे, काम करणारा कुठला कॉमन मॅन टू इन्फ्रा मॅन, किती मोठे प्रकल्प आपण केले. सगळ्याला विरोध केला होता. कारशेडला विरोध, मेट्रोला विरोध, समृद्धीला विरोध, अटल सेतूला विरोध, सगळीकडे विरोध. पण हे सगळे विरोध मोडून काढले. सगळे सण उत्सव मगाशी दाखवलं की पहिला गोविंद आला होता. गोविंद आला, मी मुख्यमंत्री झाल्या जाग्या सगळ्या सण उत्सवांची बंदी मोडून टाकली, बंदी उठवून टाकली. सगळे सण उत्सव साजरे होऊ लागले. आणि म्हणून आज जे आहे
की आजची परिस्थिती जी आहे आपण पाहतोय, राज्य पुढे महाविकास आघाडीच्या वेळेस राज्य 3ऱ्या क्रमांकाला होतं. हा तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अवघ्या 6 महिन्यात राज्य पुन्हा पहिल्या नंबरला आलं. आणि म्हणून आता देखील त्याच वेगाने आम्ही पुढे जातोय. आमची टीम तीच आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी, आम्ही दोघं मिळून आम्ही या राज्याला पुढे नेणार आहोत, या राज्याच्या विकासाकडे नेणार आहोत. आणि म्हणून या कार्यक्रमाचं नाव मीनाक्षीताई, महाराष्ट्राच्या विकासाचं पर्व सुरू झालं. 2.5 वर्षात आपण पर्व काय आहे ते दाखवलं. म्हणजे 2.5 वर्षात लोक म्हणतात की मागच्या 2.5 वर्षाचा बॅकलॉग भरून तर काढलाच, पण पुढच्याही 10 वर्षाचं काम आपण केलं. आणि म्हणून महाराष्ट्राच्या विकासाचं पर्व, महाराष्ट्राच्या समृद्धीचं पर्व, सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आनंद देणारं पर्व हे पर्व आहे. आणि म्हणून तुम्ही लोक आपल्याकडे येत आहेत. आणि म्हणून काही लोक विघ्न संतोषी आहेत. या एकनाथ शिंदेला एवढा मोठा मानाचं पद मिळालं, मान सन्मान महाराष्ट्रात मिळाला. आता काही लोक मला बदनाम करण्याचं कट कारस्थान करतायत. परंतु ही महाराष्ट्रातली तुम्ही जनता माझ्या बरोबर आहे ना, त्यामुळे माझ्या केसालाही धक्का लागणार नाही, मला चिंता नाही. आणि म्हणून आपण काम करत राहूया. त्यांना ध्यानी मनी स्वप्नी हा एकनाथ शिंदे दिसतो. पोटात कळ आली की माझी आठवण येते, की माझी आठवण आल्यावर कळ येते. ते औषध डॉक्टर कडून घेत नाहीत, कंपाऊंडर कडून घेतात, म्हणून तो बरा होत नाही पोटदुखी. तुम्हाला माहित आहे सर, संध्याताई. आणि म्हणून हा एकनाथ शिंदे 4 भिंतीत रमणारा नाही. हा एकनाथ शिंदे कामामध्ये रमणारा, लोकांच्या सेवेत रमणारा कार्यकर्ता आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की आता आपला अजून कार्यक्रम बाकी आहे ना, त्यामुळे माझं भाषण मी आता संपवत असताना एवढंच सांगतो. तुम्हाला वाटेल एकनाथ शिंदे काय आता सगळे जरा शेर शायरी, थोडा आनंद, एन्जॉय, जल्लोष. आणि बरोबर समोरच्याला बघा, आपण आरोपाला कामातून उत्तर देतो की नाही. ते ज्या पातळीने आपल्यावर आरोप करतात, अरे काय तुम्ही आम्हाला सांगता, शिवसेना चोरली, धनुष्यबाण चोरले, काय लहान पोर खेळणं आहे का, काय का झोपले होते का काय. आणि म्हणून जेव्हा कोविड होता तेव्हा काही लोक घरात हात धुत बसले होते. हा एकनाथ शिंदे रस्त्यावर उतरून हॉस्पिटलमध्ये जाऊन लोकांना धीर देत होता, पीपी किट घालून लोकांना मदत करत होता. जीवाची पर्वा केली नाही एकनाथ शिंदे. 2दा मला कोविड झाला, पण तुमच्या आशीर्वादाने मी बरा झालो, पुन्हा सेवेत आलो. आणि म्हणून जाऊ द्या, किती काही आरोप केले तरी आरोप त्यांना लकलाप, काही केलं तरी सुद्धा या एकनाथ शिंदेचं काम कायम सुरू राहणार, त्याला कोणी अडवू शकत नाही. कारण आपण बाळासाहेबांचे विचार 80% समाजकारण, 20% राजकारण, धर्मवीरांची शिकवण ही आपली गाठीशी आहे, आपल्या पाठीशी आहे. आणि म्हणून शेवटी जाता जाता मी आता समारोप करतो आणि एवढंच सांगतो, निगाहों में मंजिल थी, गिरे और गिरकर संभलते रहे. हवाओं ने बहुत कोशिश की, मगर चिराग आंधियों में भी जलता रहा. अरे कितने भी संकट आने दो, काही तूफान येऊ द्या, काही येऊ द्या, परंतु एकनाथ शिंदे आणि तुमचा कारवा कुणालाही थांबवता येणार नाही, एवढंच आपल्याला सांगतो. आणि सगळ्यांनी शिवसेना पुढे न्या. तुमच्याकडे काय तुम्हाला दिलंय ना, सदस्य नोंदणी,
सदस्य नोंदणी प्रामाणिकपणे करा. घर तिथे शिवसेना, गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक. लोकांच्या मनामध्ये शिवसेना वाढवण्याचं काम करा. तुमच्या एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारने केलेली कामं तुम्ही लोकांपर्यंत पोचवा. एवढी कामं केलीत की तुम्हाला खाली मान घालण्याचं काम नाही, तुम्हाला ताट मानेने सांगण्याचं काम आम्ही करून ठेवलंय. हे आम्ही केलंय, हे आम्ही केलंय. आणि यापुढे देखील असंच महाराष्ट्राचा विकास आपण पुढे करत राहू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांच्या हातामध्ये आपल्या आहे ना एकनाथ पर्वाचे जे गिफ्ट दिलेलं आहे मीनाक्षी, ते हातात घ्या सगळ्यांनी, असं दाखवा सगळ्यांनी कॅमेरा.